राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। राहुल गांधी यांचा बुलढाणा जिल्ह्यातील दौरा आज रद्द झालेला आहे। चिखलीमध्ये होणारी सभा रद्द झाल्याने पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळतंय। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने राहुल गांधी यांची ही सभा रद्द करण्यात आलेली आहे। राहुल गांधींची गोंदियामधील सभा मात्र होणार असल्याची माहिती आता समोर येते। चिखलीतील सभेला मोठी गर्दी झालेली होती। पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले होते। मात्र आता राहुल गांधी यांची ही सभा रद्द झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झालेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी। काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी जे आहेत हे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते आणि या चिखलीमध्ये त्यांची जाहीर प्रचार सभा पार पडणार होती। मात्र राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे चिखलीची सभा रद्द झालेली आहे। ही सभा या ठिकाणी पार पडते, मात्र राहुल गांधी या सभेला येणार नाहीये। मात्र राहुल गांधी गोंदियाची पुढची सभा जी आहे ती होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। आपण जर पाहिलं तर राहुल गांधींना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्याचबरोबर गेल्या 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील यांनी बुलढाण्यामध्ये जे आहे राहुल गांधी आणि गांधी घराण्यावर मोठी टीका केली होती। त्यामुळे या चिखलीच्या सभेमध्ये राहुल गांधी नेमके काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। परंतु आता राहुल गांधी हे चिखलीमध्ये येणार नाहीयेत, मात्र गोंदियाची सभा त्यांची होणार असल्याची माहिती आहे आणि यामुळे आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। दरम्यान चिखलीची सभा रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी माफी मागितलेली आहे। पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जमलेल्या शेतकऱ्यांची राहुल गांधी यांनी माफी मागितली है। मुझे चिखली आना था, मगर हवाई जहाज में टेक्निकल प्रॉब्लम के कारण मैं आज सुबह नहीं आ पाया। आपसे माफी मांगना चाहता हूँ। मेरे प्रोग्राम में आज एक पब्लिक रैली थी और सोयाबीन किसानों से मेरी बातचीत होनी थी। सोयाबीन फार्मर्स और कपास के फार्मर्स के सामने बड़ी बड़ी समस्याएं हैं। मैं जानता हूं कि बीजेपी की सरकार सोयाबीन किसानों को, कपास के किसानों को सही दाम नहीं देती है। इंडिया गठबंधन की सरकार जैसे ही आएगी हम आपके लिए एक सलूशन निकालने की कोशिश करेंगे।